Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our adjective lesson, class 5th subject grammar. Okay, in today's period we are going to learn about the interrogative adjective and possessive adjective. Interrogative adjective म्हणजे काय की जे प्रश्न सोबत असणारे म्हणजे adjective that play a role as a interrogative adjective म्हणजे असे विशेषण जे की प्रश्न विचारण्यासोबत आलेले असतात, नाउन सोबत आलेले असतात. आणि त्यानंतर आहे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, जे ऍडजेक्टिव्ह की जे मालकी दाखवतात, पोझिशन दाखवतात. ओके, पजेसिव्ह म्हणजे काय की जे पोझिशन दाखवतात. नाउ लुक हियर, रीड दिस सेंटेन्सेस. फर्स्ट रीड दिस सेंटेन्स. सुरुवातीला आपण हे सेंटेन्स रीड करूया. व्हॉट मॅनर ऑफ मॅन इज ही? ओके, व्हॉट मॅनर ऑफ मॅन इज ही? क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, which book do you want? Question mark. Next, third, whose pen is this? In the above sentences, if you observe, if you look carefully, जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं असेल तर बघा या ठिकाणी what, त्यानंतर आलेलं which आणि त्यानंतर आलेलं whose. इट प्ले अ रोल ॲज अ इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे ते कशाचं काम करतात की विशेषणाचं काम करतात. ते नाउन सोबत येऊन काय करत आहेत की इन्क्वायरी करत आहेत, काहीतरी विचारत आहेत आणि त्यालाच आपण काय म्हणतो प्रश्नार्थक विशेषण असं म्हणतो किंवा इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. इन द अबोव सेंटेन्सेस, वरील वाक्यामध्ये द ऍडजेक्टिव्ह व्हॉट अँड विच आस्क क्वेश्चन्स. कुठले ऍडजेक्टिव्ह व्हॉट आणि विच आस्क क्वेश्चन. ते काय करतात? प्रश्न विचारतात, आस्क क्वेश्चन्स. ओके, बघा ऍडजेक्टिव्हची डेफिनेशन. यू नो दॅट व्हेरी वेल. व्हॉट इज मीन बाय द ऍडजेक्टिव्ह? अ वर्ड विच डिस्क्राइब अबाउट ए नाउन. ए वर्ड विच डिस्क्राइब अबाउट ए नाउन. बघा या ठिकाणी आलेलं व्हॉट, व्हॉट मॅनर. आता मॅनर हे या ठिकाणी काय काम करतं? नाउनचं काम करतं. सेकंड एक्झाम्पल, विच बुक. आता या ठिकाणी बुक आलेले, बुक कसं आहे? नाउन आहे. आणि या नाउनच्या बिफोर आलेला जो शब्द आहे विच, तू काय करतो? त्या बुकला मॉडिफाय करतो, डिस्क्राइब करतो किंवा म्हणजे त्याच्याविषयी समथिंग एक्स्ट्रा सांगतो. तर त्यावेळेस असं काय केलं जातं की आलेल्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण. पण या ठिकाणी आलेले व्हॉट आणि विच काय करतात की प्रश्न विचारतात, आस्क क्वेश्चन्स. व्हॉट अँड विच दे कम्स विथ नाउन्स. ते नामासोबत येऊन काय करतात? प्रश्न विचारतात आणि दे प्ले रोल ॲज ऍडजेक्टिव्ह आणि ते विशेषणाचं काम करतात. सो दॅट दे आर कॉल्ड इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्यामुळे त्यांना इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. ठीक आहे. नाउ लुक हियर, देयर आर देअरफॉर कॉल्ड इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. बघा त्यामुळे त्यांना इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतात. म्हणजे ते काय करतात? व्हॉट, विच आणि हुज हे काय करतात? ऍडजेक्टिव्हचं कार्य करतात आणि नामासोबत येऊन प्रश्न विचारतात. त्यामुळे त्यांना काय म्हणतात? इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. नाउ लुक हियर, हियर इज वन डेफिनेशन ऑफ इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हची या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. ओके, इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हज आर adjectives that are used with nouns to ask question. बघा की असे ऍडजेक्टिव्ह की जे काय केले जातात, कशासोबत वापरले जातात? यूज विथ नाउन्स, नामासोबत वापरले जातात. as well as they ask questions आणि ते काय करतात? त्याचबरोबर प्रश्न विचारतात. काय विचारतात? प्रश्न विचारतात. टू आस्क क्वेश्चन कशासाठी? प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले असतात नाउन सोबत. सच ॲज व्हॉट, हुज, वेअर, विच. आणि कशा पद्धतीचे असतात ते? की व्हॉट, हुज, वेअर, विच. अँड दे आर कॉल्ड इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि त्यांनाच आपण काय म्हणतो? इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं आपण म्हणतो. ठीक आहे. प्रश्न वाचक विशेषण असं सुद्धा आपण म्हणतो की जे काय करतात? जे ऍडजेक्टिव्ह नाउन सोबत वापरले जातात आणि ते प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले असतात त्यांनाच आपण इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. नाउ नेक्स्ट पॉइंट. नाउ रीड दिस सेंटेन्सेस. धिस इज माय डॉग. धिस इज माय डॉग. हा माझा कुत्रा आहे. ओके, दॅट इज युअर डॉग. दॅट इज युअर डॉग. आता बघा, धिस म्हणजे जवळ असणे. वी नो दॅट दिस इज द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, दिस
आता या ठिकाणी धिस कसं आलेले प्रोनाउन म्हणून आलेले या ठिकाणी धिस आणि दॅट काय आलेले आहे प्रोनाउन म्हणून आलेले आहे. रिमेंबर दिस इन दिस सेंटेन्स धिस अँड दॅट यूज ॲज अ प्रोनाउन या ठिकाणी प्रोनाउन म्हणून सर्वनाम म्हणून वापरलेले आहे. This is my dog. Okay. Next, that is your dog. Next, that is its home. Okay. Now those are their dogs. In the above sentences, the adjectives my. कुठला adjective? My. My and your are called the possessive adjective. या ठिकाणी वर जे आलेले आहेत कुठले adjective? My. My म्हणजे माझा. ठीक आहे. हा माझा कुत्रा आहे. दॅट शो द पोझिशन ते काय दाखवतात मालकी दाखवतात. नेक्स्ट दॅट इज युअर डॉग तो तुझा कुत्रा आहे. युअर या ठिकाणी काय करतोय तुझा किंवा तुमचा या ठिकाणी वापरलेला आहे आणि ते काय दाखवतो पोझिशन दाखवतं की मालकी दाखवतो. तो कुत्रा कोणाचा आहे हे दाखवण्याचं काम हे ऍडजेक्टिव्ह करतं आणि ते काय करतं ऍज अ प्ले अ रोल ऍज अ ऍडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. नाव नेक्स्ट दॅट इज इट्स होम. आता या ठिकाणी आलेलं इट्स हे सुद्धा काय आहे त्याचे घर. आता या ठिकाणी इट्स आलेले हे सुद्धा काय आहे की पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे पॉझिटिव्ह विशेषण आहे. नेक्स्ट दोज आर देअर डॉग्स. दोज आर देअर डॉग्स. देअर या ठिकाणी आलेले काय पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. लक्षात असू द्या की ज्या ज्या वेळेस पॉझिटिव्ह असतात त्यावेळेस त्यांना आपण इथे इट्स घेतलेला आहे अपॉस्ट्रोफी यूज करत नाही पॉझिटिव्ह मध्ये. पॉझिटिव्ह मध्ये ज्या ज्या वेळेस येतील त्यावेळेस आपण त्याला अपॉस्ट्रोफी लावत नसतो. पण ज्यावेळेस आपण इट्स लिहितो म्हणजे त्याचा अर्थ काय होतो इट इज होतो. इट इज लक्षात असू द्या प्रोनाउन प्लस वर्ब असतं त्यावेळेस आपलं काय होतं इट्स म्हणजे इट अपॉस्ट्रोफी यस या ठिकाणी आपण अपॉस्ट्रोफी वापरतो. पण पॉझिटिव्ह प्रोनाउन किंवा ऍडजेक्टिव्ह मध्ये जे आहे त्याच्यामध्ये काय असतं आपल्या लक्षात असू द्या की पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये अपॉस्ट्रोफी दिलेली नसते इट्स. हे काय पॉझिटिव्ह म्हणजे मालकी दर्शक आहे. ओके. नेक्स्ट in the above sentences in the adjective my and your are called the possessive adjective because they tell whose a thing. म्हणजे ते काय दाखवतात ती थीम कोणाची आहे whose म्हणजे कोणाची हे दाखवतात त्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण possessive adjective असं म्हणतो. Now look here is one definition of possessive adjective. possessive adjective ची definition आहे possessive adjective refer to the words which modify a noun. कशाला मॉडिफाय करतात नाउनला करतात. ओके. रेफर केले जातात. रेफर करणे इंडिकेट करणे ओके डिनोट करणे हे शब्द सेम आहे सिमिलर आहे. ओके. डिनोट करणे रेफर करणे इंडिकेट करणे डिस्प्ले करणे शो करणे. ओके. नाउ दे रेफर टू वर्ड्स. कोणत्या वर्ड्सला इंडिकेट करतात रेफर करतात विच मॉडिफाय जे कशाला मॉडिफाय करतात विच मॉडिफाय ए नाउन by giving a sense of belonging to a particular person or thing. जे काय करतात की सेन्स सांगतात की belonging to particular person or thing म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती कोणाच्या तरी मालकीचा आहे. बिलॉंग म्हणजे काय मालकीचा असणे हक्काचा असणे अशा पद्धतीचं दाखवलेलं असतं तर त्या ऍडजेक्टिव्हला आपण काय म्हणतो possessive adjective असं म्हणतो. ओके. नाउ इट इज द डेफिनेशन ऑफ possessive adjective and above one interrogative adjective. ओके. Now look here related with that possessive adjective and interrogative adjective. Here is one question exercise number 7. Underline the interrogative and possessive adjective. आपल्याला काय करायचं अंडरलाइन करायचं कशाला interrogative adjective and possessive adjective. ओके. इन द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हणजे इंटररोगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह जे आहेत वाक्यामध्ये दिलेले त्याला अंडरलाइन करायचे. ओके. राईट आय फॉर इंटररोगेटिव्ह. काय लिहायचं आपल्याला आय लिहायचं. आय कशासाठी लिहायचं इंटररोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह साठी आणि पी कशासाठी लिहिणार पी फॉर पॉझिटिव्ह. ओके. पी फॉर possessive adjective साठी. ओके. in the sentences आता आपण let's start. Okay. The first example is here. Don't sit on my chair. Don't sit on my chair.
माझ्या खुर्चीवर बसू नको, अशा पद्धतीचं. इन दिस एक्झाम्पल, या ठिकाणी आलेल्या उदाहरणामध्ये माय चेअर आलेले बघा, माझी खुर्ची, माझी या ठिकाणी काय दाखवतो, पोझिशन दाखवतं. हे जे माय आहे ते काय दाखवतं, पोझिशन दाखवतो. आपल्याला काय करायचं आहे, अंडरलाईन करायची आहे. सर्कल करायचं आहे का, नाही, आपल्याला काय करायचं आहे, अंडरलाईन करायची. आणि या ठिकाणी आलेलं जे माय आहे ते काय आहे, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. माझी खुर्ची, खुर्ची कोणाची आहे, हुज चेअर, माय चेअर. ज्यावेळेस आपण हुजने प्रश्न विचारतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, पॉझिटिव्ह मिळतं. काय मिळतं, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ज्यावेळेस आपण हुजने प्रश्न, हुज चेअर, माय चेअर, माझी चेअर. आणि हे काय आहे, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. कुठलं, माय. मायला आपण अंडरलाईन केलेली आहे. जर पॉझिटिव्ह असेल तर आपण काय लिहिणार, समोर पी लिहिणार. काय लिहिणार, पी. क्लिअर. नेक्स्ट, विच इज युअर क्लास. विच इज युअर क्लास, तुझा क्लास कोणता आहे. युअर क्लास, तुझा किंवा तुमचा क्लास कोणता आहे. या ठिकाणी आलेलं युअर हे काय आहे, पॉझिटिव्ह आहे, लक्षात असू द्या. युअर क्लास या ठिकाणी आलेलं काय आहे, विच क्लास. हुज क्लास आपण ज्यावेळेस म्हणू हुज क्लास, युअर क्लास ज्यावेळेस असेल त्यावेळेस, मग युअर असेल तर ते काय आहे, आपलं पॉझिटिव्ह आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट, विच बॉय. या ठिकाणी बघा, विच बॉय ज्यावेळेस WH वर्ड प्लस नाउन असतं त्यावेळेस ते ऍडजेक्टिव्ह असतं. यावेळेस WH वर्ड आणि हेल्पिंग वर्ब असेल तर ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. या ठिकाणी सुद्धा इंट्रोगेटिव्ह आहे, पण या ठिकाणी आलेलं जे WH वर्ड आहे ते ऍडजेक्टिव्हचं काम करतं. कारण याच्यानंतर लगेच काय आलेलं आहे, नाउन आलेलं आहे. कुठलं नाउन आलेलं आहे, बॉय. हे काय आहे, नाउन आहे. आणि याच्यापूर्वी आलेला जो शब्द आहे तो कुठला आहे, आपला विच आहे. त्यामुळे आपलं काय म्हणतं की ऍडजेक्टिव्हची व्याख्या की नाउनला मॉडिफाय करतं आणि हे आहे आपलं विच. विच काय, मग आपलं इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर त्याला आपण काय करतो माहिती का विद्यार्थी मित्रांनो, की त्याच्यासाठी आपण आय लिहितो. आय फॉर इंट्रोगेटिव्ह. ठीक आहे, आय फॉर इंट्रोगेटिव्ह. लक्षात असतं. या ठिकाणी आलेलं हे जे बॉय आहे ते काय आहे, नाउन आहे. बॉय या ठिकाणी आलेलं काय आहे, नाउन आहे. मी या ठिकाणी लिहितो, हा काय आहे, नाउन आहे. या ठिकाणी आले का, नाही, म्हणून त्यामुळे आलेलं हे विशेषण आहे. WH वर्ड प्लस नाउन असेल तर ते काय असतं, आपलं ऍडजेक्टिव्ह असतं. नेक्स्ट, हु हॅज टेकन माय पेन्सिल. माय पेन्सिल या ठिकाणी आलेलं माय हे काय आहे, आपलं ऍडजेक्टिव्ह आहे. आणि कुठला ऍडजेक्टिव्ह आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आलेलं माय, माझी पेन्सिल, ते काय दाखवतं, पोझिशन दाखवतं. सो दॅट पोझिशन असेल तर आपण काय लिहिणार, पी लिहिणार. नेक्स्ट, आर दिस देअर बुक्स. आता या ठिकाणी आलेलं देअर आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, देअर आहे. देअर काय आपलं, देअर बुक्स त्यांची पुस्तके. पोझिशन दाखवतं, पोझिशन असेल तर आपण काय लिहितो, पी लिहितो. नेक्स्ट, नो दे आर आवर बुक्स. या ठिकाणी आलेलं काय आपलं आवर, या ठिकाणी काय, ते सुद्धा पोझिशन पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर आपण काय लिहितो, पी लिहितो. नेक्स्ट, व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम, हुज नेम, युअर नेम. या ठिकाणी आलेलं बघा युअर, हे काय आहे, आपलं पॉझिटिव्ह आहे. याला कन्सिडर तुम्ही बघा, व्हॉट इज युअर नेम विचारलेलं आहे त्यावेळेस आपण काय करू शकतो या ठिकाणी, की युअर जे आलेलं आहे हे काय आहे, आपलं पॉझिटिव्ह आहे. कारण युअर नेम कोणाचं नाव, हुज नेम, युअर नेम विचारलेलं आहे. मग युअर असेल ते काय आपलं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह असेल तर आपण पी लिहिणार. नेक्स्ट, विच हाऊस. विच हाऊस या ठिकाणी आलेलं विच हे काय आपलं इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. बघा विच नंतर काय आलेलं, आपलं नाउन आलेलं आहे. विच नंतर बघा काय आहे, नाउन आहे. म्हणून या ठिकाणी आलेलं हे विच पॉझिटिव्ह नसून इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. रिमेंबर दिस, विच सोबत नाउन असेल तर ते काय असतं, इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर आपण काय लिहितो, आय लिहितो. ओके, इंट्रोगेटिव्ह असेल तर आपण काय लिहितो, आय. Okay, I hope you can easily understand that the possessive adjective and interrogative adjective and related one, that here is one exercise. The remaining part of this lesson
We will see in next video. Thank you.